आपण सामना सुरू करायचा आहे. पंच फारुख वर्डी जे सिनियर पंच आहेत आणि त्यांच्या समवेत शकील कोटी यांना आपण पाहू शकता. या स्पर्धेमध्ये अतिशय कामगिरी उत्कृष्ट केलेली आहे पंचाने. त्यामध्ये गोकुल पाटील यांचंही नाव घेतलं जाईल. साई स्पोर्ट्स खारवा विपक्ष बँके इलेव्हन या दोन संघामधील हा सामना आपण पाहणार आहोत. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा हा सलग 6वा दिवस आपण पाहत आहोत आणि 6व्या दिवसामधील चौथा सामना मॅगी इलेव्हन विपक्षी साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. मॅगी इलेव्हन संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय करेश म्हात्रे, वॉलप भादवाड आणि त्याच्या समवेत आकाश वलसे. तर गोलंदाजी मार्गावर हार्दिक पंड्या टेनिस क्रिकेट विश्वजित ठाकूर मॅन फ्रॉम दिघोडे. नक्कीच मिस्टर JPL म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 2016मध्ये जी ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धा झाली होती त्यामध्ये सर्वचे सर्व पारितोषिके या खेळाडूने पटकावले होते. हा विक्रम नक्कीच त्याच्या नावे आहे आणि हा विक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये मोडेल असं वाटत नाही. एक महान क्रिकेटपटू आहे आणि सध्या टॉप 10 जे ऑलराऊंडर आहेत टेनिस जागतिक क्रिकेटमध्ये त्यामध्ये नंबर 1वर हा खेळाडू रँक करत आहे. विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज वॉलप भादवड करेश म्हात्रे. यावेळी शपलक साऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं आणि शारीरिक भाषा ओळखणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच अनुषंगाने चेंडू हातला होता गोलंदाज विश्वजीत याने. जी बिल्कुल, वहाँ पर सफल होकर खेलने की कोशिश की थी करिश म्हात्रे ने. अच्छी गेंद रही विश्वजीत ठाकुर की. तो खेल की शुरुआत होती हुई P1चं पहिलं षटक घातलं तो गोलंदाज विश्वजित ठाकूर जो आयकॉन प्लेअर आहे. यावेळी मात्र दिशा फरकडली जाते. पंचांचा वाढच्या शेवटाने अवांतर अकाउंट ओपन होतोय मॅगी इलेव्हन या संघाचं. जी बिल्कुल, देखिए करिश म्हात्रे बहुत ज़्यादा सफल होकर खेलने की कोशिश कर रहे थे. वही कारण था कि थोड़ा बाहर गेंद को रखना चाह रहे थे विश्वजीत यादव, लेकिन बहुत ज़्यादा बाहर कर बैठे थे. वही कारण था कि एम्पायर ने वाइट करार दिया. वाइट के साथ यहाँ पर खाता खुलता हुआ मैगी 11 का. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये वंडर पॅप खारबाव प्रणय पाटील. यावेळी अप्रतिम चेंडू पेस अँड बाउन्स चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. जी बिल्कुल, वहाँ पर शॉर्ट एंड बाउंस गेंद रही थी. जंपिंग स्ट्रोक खेलने की कोशिश की थी करिश म्हात्रे ने. अपर कट लगाना चाहते थे. अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही इस ओव्हर में. पंचांकडून 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय इथे गोलंदाजाला. ऑन साईडला 30 सर्कलच्या बाहेर अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी यायला आपण पाहू शकता. पूल करण्याचा प्रयत्न बट नॉट सक्सेसफुल आणि फलंदाज करिश म्हात्रे याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. बहुत बढ़िया गेंदबाजी. ये देखिए किस तरह से आउट हुए वहाँ पर करिश म्हात्रे. लगातार हमने देखा कि बॉडी लाइन गेंदबाजी देखने को मिली इस ओवर में. वही कारण था कि करिश म्हात्रे कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे थे. आखिर में ये हुआ कि अपना विकेट गवा कर वापस लौटते हुए एक मोठी सफलता म्हणता येईल करिश म्हात्रेच्या रूपाने आणि ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे विश्वजित ठाकूर ज्या गोलंदाजासाठी ओळखला जातोय. जैसा नाम वैसा काम नाम है विश्वजित ठाकूर. पहिल्या विकेटचा पत्तानं पहिला फलंदाज करिश म्हात्रे 0वर बांधून पेवल्यामध्ये परतलेला आहे. एक बाद एक
प्रथम फलंदाजी करताना मॅगी 11. नवीन फलंदाज अमीर अन्सारी येतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय विश्वजित ठाकूर. व्यापीठ आजच्या टोकाकडून सामनावीर फलंदाज आमिर. यावेळी चेंडू लास्ट कट ऑफ विकेट खेळलेले आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये फक्त एकच धाव, एका धावेशी अधिक नाही. एकेरी धावीने आपलं अकाउंट ओपन करतो फलंदाज आमिर अन्सारी याने. एकेरी धावीने संघाची धावसंख्या वाढवून होते ती 2 धावा. एक रन की मदद से अपना खाता खोलते हुए शटम पुल खेला था इस गेंद के ऊपर, वहां पर बल्लेबाज आमिर अंसारी ने. नक्कीच कंट्रोल पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. स्विंग अँड मिस. बिल्कुल लेट कट करना चाहते थे इस गेंद को आकाश वल से. बढ़िया गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है विश्वजीत ठाकुर द्वारा. वलसे विरुद्ध खूपच चेंडू वल्ला होता. जी बिल्कुल कमाल की गेंदबाजी देखने को मिल रही है. जिस तरह से पिछले मुकाबले में उन्होंने बल्लेबाजी और गेंदबाजी की थी. विश्वजित सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा आकाश वलसे. यावेळी मात्र मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना दिसतोय फलंदाज आकाश वलसे. अच्छा शॉट आता हुआ यहाँ पर आकाश वलसे के बल्ले से. बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पर ये देखिए किस तरह से वहाँ पर ये चौका लगाया है. शॉर्ट गेंद थी और उसी बीच बहुत ही बढ़िया तरीके से कट कर दिया था इस गेंद को. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मॅगी 11. तो पहले ओवर की समाप्ति होती हुई रन बने हैं. पहले ओवर की समाप्ति पर 6 रन बने 1 विकेट गंवाने के बाद. आउट होने वाले बल्लेबाज रहे थे करेश मात्रे. अभी भी देखना है आकाश वलसे और आमिर अंसारी क्रीज पर है. आमिर अंसारी ने भी कुछ मुकाबलों में बहुत बढ़िया बल्लेबाजी की और अक्षय वलसे की अगर हम बात करें तो एक मुकाबला लगभग अपनी टीम को उन्होंने जिता ही दिया था. नक्कीच आकाश वलसे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट भिवंडीमधील. आदित्य ठाकरे चषकामध्ये दापोडे मैदानावर आकाश वलसे याने 3 वर्षापूर्वी नक्कीच सलग 6 चेंडूमध्ये 7 चौका ठोकण्याचा विक्रम केला होता, जेव्हा त्याच्या समवेत वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील फलंदाजी करत होता. यावेळी मात्र आकाश वलसे याच्या जोडीला आपण बघतोय आमिर अन्सारी. ऋषभ काठे. यावेळी चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा होतोय. पहली गेंद वहाँ पर ऋषभ की बाहर की तरफ कट गई थी. ये गेंद वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर 7 रनों पर जा पहुंचा. 1 विकेट गंवाने के बाद मैगी 11. धावसंख्या 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पेटूचं दुसरं षटक गोलंदाज ऋषभ काठे. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, समोर केलेला आहे. लॉंग रिझनमध्ये उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आसऱ्याला. तो यहाँ पर आमिर अंसारी के रूप में दूसरा विकेट गिरता हुआ मैगी 11 का. ये देखिए किस तरह से आउट हुए हैं वहाँ पर आमिर. शॉर्ट गेंद थी और फोर्स स्ट्रोक खेला था इस गेंद के ऊपर. एलिवेशन उतना नहीं दे पाए थे, वही कारण है कि यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ मैगी 11 का आमिर के रूप में. हे आपण दुसऱ्या अँगलने पाहू शकता. फोर्स केलं होतं, मात्र जे अंतर कापायला हवं होतं ते अंतर त्याला कापता आलं नव्हतं. मात्र चांगला झेल करण पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 फलंदाज बाद 2 फॉलमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज करेश मात्रे आणि त्यानंतर बाद झालेला आमिर अन्सारी. नवीन फलंदाज योगेश पाटील उर्फ योगी येतोय. यावेळी स्विंग अँड मिसचा अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर सरळ निघून येतोय. इष्टरक्षकाच्या हातामध्ये दीपेश माले इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट फायनल रिझनमध्ये सुरेश रैनाप्पा गोडसे संदेश केने, तर शॉर्ट थर्मॅन रिझनमध्ये बाहुबली अप्पा खारबाव क्रिकेट सूरज पाटील.
यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है ऋषभ द्वारा. अब तक हम देखें तो सिर्फ एक रन खर्च किया, वो भी वाइट के रूप में. तो अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर साइज खारबाव का ऋषभ के रूप में. ऋषभ पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून यावेळी चेंडूला भिरकवून दिलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. सीमा पार 4 धावांसाठी चौकारासाठी. बहुत बढ़िया शॉट आता हुआ वहाँ पर बल्ले को पूरी तरह से रोल किया था वहाँ पर, और गेंद जाती हुई वन बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. एकच ॲक्शनमध्ये हा फटका केला होता फलंदाजाने. कुठली संधी नव्हती कारण कुठला क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नव्हता आणि खाली क्षेत्रामधून चेंडू गेला होता. 4 धावांसाठी चौकार. या लेन्साइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. क्या बढ़िया बल्लेबाजी देखने को मिल रही है यहाँ पर आकाश वलसे द्वारा. बिल्कुल यहाँ पर ये देखिए इनसाइड आउट स्ट्रोक खेला था इस गेंद के ऊपर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर करते हुए आकाश वलसे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. हे आपण रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. अप्रतिम फटका आणि चेंडू बॅटला लागतोय, सीमाच्या बायला पाहायला मिळतोय. आकाश वलसे यांनी आदित्य ठाकरे चषकामध्ये मॅगी 11 संघाकडूनच सिटी क्रिकेटमध्ये सलग 7 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम केला होता आणि त्याच्या समवेत सध्या प्रतिस्पर्धी संघामध्ये जो प्रणय पाटील खेळतोय तो त्याच्या जोडीला होता. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 17 धावा. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कुठली चुकी नाही. वंडर वाईप खारभाव प्रणय पाटील कडून आणि फलंदाज आकाश वलसे याला वळावं लागेल डगआउटच्या आश्रयाकडे. बिल्कुल ऑफ साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहाँ पर एक बार फिर से आकाश वलसे ने. विकेट गिरता हुआ यहाँ पर मैगी 11 का अच्छी बल्लेबाजी कर कर वापस लौटते हुए. अप्रतिम झेल आपण पाहतोय. हे दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून दूर फुटवर्कचा वापर करताना दिसला होता फलंदाज आणि त्यामुळे फटक्यामध्ये ताकदही झोकता आली नव्हती. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती प्रणय पाटील आणि एका चांगल्या झेलची समाप्ती केलेली आहे. नवीन फलंदाज अब्राहम बेंजामिन डेलर्स एबी डिलर्स ऑफ भिवंडी गेसुद्दीन शेख. एबी डिलर्स नक्कीच 17 फेब्रुवारी ज्याचा जन्मदिवस पुढील महिन्यामध्ये असणार आहे. आंतरराष्ट्रीय सर्वात फास्टेस्टचा अर्धशतक आणि फास्टेस्ट सेंचुरीचा विक्रम एबी डिलर्सच्या नावे आहे आणि भिवंडीचा एबी आपण पाहतोय सध्या गेसुद्दीन शेख मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी विश्वनाथ ठाकूर याला कायम ठेवलेल्या संघनायकाने आपल्या स्पेलमध्ये आपल्या कोट्यातील दुसरं षटक घालण्यासाठी. तो साइज खारबाव की तरफ से तीसरा ओवर लेकर आते हुए विश्वजीत ठाकुर अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आते हुए पहली गेंद वहां पर विश्वजीत की शॉर्ट गेंद थी. वाइट का इशारा आता हुआ पर फारूक बर्डी सर का. स्कोर आगे खिसकता हुआ 18 रनों पर. पहली गेंद वाइट कर बैठे वहां पर गेंदबाज विश्वजीत ठाकुर. नक्कीच दिशांना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशान चेंडूने षटकाची सुरुवात करतोय. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. फक्त 6 धावा खर्च केला त्याने एक विकेटही प्राप्त केला होता. इस बीच एक बार फिर से शॉर्ट गेंद थी, हुक करने की कोशिश लेकिन मिस की हुक स्ट्रोक. योगी की पारी समाप्त होती हुई चौथा विकेट गिरता हुआ यहाँ पर मैगी 11 का. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं उचली घेणारा चेंडू होता आणि हुक करण्याचा प्रयत्न मात्र मिस की हुक फटका कारण चेंडूवर नजर त्यांनी हटवली होती. नजर हटी और दुर्घटना घटी. तो बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर विश्वजीत ठाकुर की. पहले ओवर में भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. उन्होंने 6 रन देकर एक विकेट हासिल किया था. योगी की पारी समाप्त होती हुई
अगले बल्लेबाज फिरोज। फिरोज अंसारी बल्लेबाजी के लिए आते हुए, लेकिन कमाल की गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर आइकॉन खिलाड़ी विश्वजीत ठाकुर द्वारा। फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. फाईन लेग हटवलं गेलेलं आहे. थर्ड मॅन मात्र कायम आहे. उस बीच वहां पर बहुत बढ़िया गेंद रही थी, एक रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर अब जाकर आगे खिसकता हुआ 19 रनों पर, 4 विकेट गंवाने के बाद मैगी 11, और इस बार सामना करेंगे गैसुद्दीन शेख। एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण एका बाजूला गेसुद्दीन शेख तर दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. बऱ्याच ठिकाणी या खेळाडूंना आपण मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहतोय. गेसुद्दीन शेख हेही टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. बहुत ही बढ़िया तरीके से इस बार खेल दिया वहां पर गैसुद्दीन शेख ने, एक रन आएगा इस गेंद के ऊपर। थोड़ा सा रुक कर खेला था वहां पर गैसू ने इस गेंद को। नक्कीच आपण नजाकत पाहायला मिळाली होती. ताकद नव्हती, मात्र नजाकत आपण पाहिली होती या फटक्यामध्ये. जो चेंडूचा पेस होता त्या पेसचा वापर केला होता फलंदाजाने. धावसंख्या सिंगल निवडून झाली होती 20 धावा. संत क्रिकेट आणि शांत क्रिकेट आपण पाहतोय. त्याचं कारण ना अगदी टिचून गोलंदाजी केली जाते विश्वजित ठाकूर या गोलंदाजाकडून. विश्वजित ठाकूर ऑल इंडिया प्लेअर आपण पाहतो, आयकॉन प्लेअरच्या रूपाने, ज्याने ज्युनियर प्रीमियर लीग 2016 अक्षरशः गाजून ठेवलं होतं. आणि या गोलंदाजाने नक्कीच पाकिस्तान विरुद्ध टेनिस क्रिकेटचा पहिला जो सामना झाला होता इंडिया विरुद्ध पाकिस्तान, तोही गाजून ठेवला होता, कारण त्या सामन्यामध्ये विश्वजित ठाकूर मॅन ऑफ द मॅच ठरला होता, प्लेअर ऑफ द मॅच. टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे, जैसा नाम वैसा काम. कारण ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जी लीग स्पर्धा होती, त्या लीग स्पर्धेमध्ये सर्वोच्च सर्व पारितोषिके जी होती ती विश्वजित ठाकूर या खेळाडूने पटकावली होती. आणि हा एक आगला वेगळा विक्रम, कधी न तुटणारा विक्रम या विश्वजित ठाकूर या खेळाडूच्या नावे आहे. आज या स्पर्धेचा हा 6वा दिवस. आज 9 जानेवारी आणि तसाही आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या नावे राहिलेला आहे. कारण मित्रांनो, आजच्या दिवशी 1996मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग याने खूप कमी वयात शतक झळकावलं होतं. 1 2 3 123 धावा झळकावल्या होत्या, आणि त्यावेळी त्याचं वय 21 वर्षे आणि बरोबर 21 दिवसांचं होतं. आजचा दिवस आणखीन 2 फलंदाजांच्या नावे राहिला होता. 2003मध्ये श्रीलंकन फलंदाज सनथ जयसूर्या आणि मरवन अट्टापटू या दोघांनी शतकं झळकावली होती सिडनी वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध. विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर. सामनावीर फलंदाज फिरोज अंसारी. उसी बीच वहां पर एक और विकेट गिरता हुआ मैगी 11 का। कमाल की गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है विश्वजीत ठाकुर द्वारा. आणि एसटीएनच्या मागे चांगली कामगिरी आपण बघतो. एक हात का कमाल, दीपेश माली सांगतोय आपला हात जगन्नाथ. बिल्कुल, वहां पर बहुत बढ़िया विकेट कीपिंग भी देखने को मिली है दीपेश माली द्वारा, लेकिन यहाँ पर कमाल की बल्लेबाजी नहीं हो पा रही है मैगी 11 के बल्लेबाजों द्वारा। 5वां विकेट गिरता हुआ फिरोज अंसारी के रूप में। अगले बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज दानिश काजी। स्कोर हम देखें धुमाल सर, तो अभी भी ये तीसरा ओवर चल रहा है। इनफ टोटल हम नहीं कह सकते क्योंकि सिर्फ
20 रन बने, जबकि 5 विकेटें गिरी है। ये देखिए किस तरह से आउट हुए थे वहाँ पर फिरोज। अब अगर हम पिच पर देखें तो दो बेहतरीन बल्लेबाज है, गैसुद्दीन शेख और स्ट्राइक पर आते हुए दानिश काजी। नक्कीच एक चांगली जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, मात्र या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. इस बीच वहां पर पहली गेंद का सामना किया था, बड़े हिट की तरफ गए थे वहां पर दानिश काजी। अच्छी कोशिश जरूर की थी दीपेश माली ने, लेकिन गेंद तक नहीं पहुंच पाए थे। 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। दानिश काजी के नाम भी एक रिकॉर्ड है, एकता ट्रॉफी में 12 गेंदों में अर्धशतक लगाया था। तो एक अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है विश्वजीत ठाकुर द्वारा। 9 गेंदों में अर्धशतक आणि लगाया था त्या उन्होंने। इनिंगचं एक वैशिष्ट्य होते, सर्व षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एकेरी दुहेरी धावा नव्हत्या. षटकाराने आपलं शतक पूर्ण केलं होतं, अर्धशतक पूर्ण केलं होतं. इस बीच वहां पर बहुत ही करारा स्ट्रोक आता हुआ गैसुद्दीन के बल्ले से। एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ 1 रन की मदद से 22 पर। तो 3 ओवर की समाप्ति पर 22 रन बने हैं। कमाल की गेंदबाजी की है दोनों ही गेंदबाजों ने। अब देखना है पिच पर दोनों ही अच्छे बल्लेबाज है। और कमेंट्री के लिए सिद्दीक भावेसर और ओमकार शेट्टी। बहुत धन्यवाद मजर खान और शुभा धुमाल. व्हाट अ एक्सीलेंट वंस मोर स्पेल फ्रॉम दी हार्दिक पांड्या ऑफ टेनिस क्रिकेट विश्वजीत ठाकुर. 2 overs he consider only 11 runs and claim 3 important wickets. What a bowler he is. देखिए ओमकार, शॉर्ट पिच गेंदे, आप तेज गेंदबाज हैं तो आपके पास यॉर्कर और शॉर्ट पिच नहीं तो कुछ भी नहीं. विश्वजीत ठाकुर की जो राइजिंग होती हुई गेंदे थे वो बैट्समैन के लिए बहुत घातक साबित हुई और बिहाइंड द विकेट आपने देखा कि काफ़ी विकेट गिरे. आणि ज्यावेळी तो बॉलिंग करतो, वेग आणि वेगाचा तो राजा आहे. मात्र त्याचबरोबरीनं ॲज अ फास्टर बॉलर लेंथवरून इनकटर आउटकटर बॉल टाकण्याची ताकद तो ठेवतो आणि तेवढाच बॉल वळवण्याची क्षमता देखील आहे. म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये एक मोठ्या उंचीवरती विश्वजीत ठाकूर हे नाव पोचलं आहे. भिवंडीकरांना एकच सांगेल, आज तुम्ही एवढ्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळता, एक आदर्श या सगळ्यांचा डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून अजून भिवंडीचं क्रिकेट डेव्हलप होईल आणि एक इम्प्लिमेंट जी असते ना ती भिवंडी क्रिकेटला मिळेल. Fast and furious bowler. Back to cricket now. End of the 3rd over. 22 on the board. Maggie 11 lost the 5 important wickets. Welcome all of you and good afternoon. अगले मुकाबले के लिए टॉस के लिए AB स्पोर्ट और चैलेंज स्पोर्ट. AB स्पोर्ट ग्रुप A से टॉप पर है और चैलेंज स्पोर्ट ग्रुप B से टॉप पे है. क्लैश ऑफ टाइटन्स. फर्स्ट बॉल try a square drive, wide yorker, fine delivery from Rushabh. Gasuddin on strike. Not a huge total so far made by Maggie 11. Rushabh. Ball this time hits in the gap over the extra cover. Terrific shot, 6 run in style of AB. म्हणूनच या खेळाडूला मिस्टर 360 का म्हटलं जातं हे सांगत असताना अगदी बॉल खोलवट टप्पाचा होता, बॅटचा फ्लो सगळं काही सांगून जातं आणि जसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला त्याच्यावरती नाव होतं मैदानाच्या आतमध्ये उमडलेला गैसुद्दीन शेख. Gasuddin on 8 and his score was up to 28 for the loss of 5 wicket. This time away from the office stump, wide signal. Bozin Dusra Molla. 1 to Maggie now. Maggie was up to 29 for the loss of 5 wicket. The owner Mangilal Paliwal fam team and not a very happy the manager Shahid Ansari and Sujauddin Ansari. This time a lovely looking on try, picks on the half volley, but it's straight to fielder at cow corner. Enough time, Gasuddin gets one. The score was up to 30 for the loss of 5 wicket. We are in 4th over. The next match, Clash of Titans, AB Sport and Challenge. AB Sport top of the Group A and Challenge top of the Group B. Winner of next match directly enter in the BPL final and loser of next match still have one chance.
म्हणून तर तुम्ही ज्यावेळी लीग स्टेजेसला टॉप करता त्याचा एक फायदा होतो की तुम्ही एक मॅच जिंकून फायनलमध्ये इंटर होता आणि जरी तिथे पराभव आला तरी तुम्हाला एक सेमीफायनल अजून खेळण्याची संधी मिळते. There we watch Rishabh facing him DK Danish Kazi. Goes to Danish, fine delivery. What a magnificent bowling from Rishabh up to the batsman. चांगली बॉलिंग इथे नक्कीच ऋषभ ठाकरे करतोय. एका बाजूला त्याच्या विरुद्ध हल्ला देखील चढवला जातोय, पण तरी देखील त्याचा जो प्रयत्न आहे ना इकॉनॉमिकल बॉलिंग करण्याचा तो पाहायला मिळतो. दानिश काझी ऑन स्ट्राईक, बॉल तयार. Rishabh, right arm round the wicket. Goes to Danish, wasted delivery, white signal from umpire. 1 to score now. Maggie 11, 31 for the loss of 5 wicket. Fourth over in progress. And I think not enough total made. But these two are very good players like pinch hitter Danish Kazi and Gasuddin Sheikh. Rishabh. This time once more poor bowling. White signal. This is the last league match between Maggie and Science Sport Kharbao in Bhiwandi Premier League. जाता जाता तुम्हाला काहीतरी कमवायचं असेल तर ते नाव कमवा, जेणेकरून BPL संपल्यानंतर देखील तुमच्या खेळाचा उल्लेख आवर्जून केला जाईल. Rishabh. Goes to Danish. This time a lovely looking on drive. But fielder is in deep. Find the ball at mid wicket. Meanwhile batsman gets one. Ball is travelling all on the ground. 1 to score now. Maggie 11. 3 for the loss of 5 wicket. Still Omkar runs getting very difficult. या षटकामध्ये एक षटकार आलाय, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन्स आलेत, मात्र डॉट बॉल देखील तेवढेच पाहायला मिळतात. जी सरासरी आहे कुठेतरी विश्वजितच्या बॉलिंग नंतर ती खाली ठेवण्याचा प्रयत्न ऋषभ ठाकरे देखील करतोय. Rishabh. This time his hard and could be caught. Yes, Gasuddin on his way. Missed time he struck. And finally Science Kharbao claimed the priceless wicket. आणि हा रिप्लाय तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट आले, शॉर्ट ऑफ लेंथ होता, आडवा बॅटनं खेळायचं होतं, थोडंसं अलग केलं चेंडूला लाईन पासून आणि फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी होती आणि बॉल अगदी हवेमध्ये आणि चांगला झेल मिड विकेटला टिपला गेला. क्षेत्ररक्षक प्रणय पाटीलच्या माध्यमातून बॅट्समन आउट झालेत. गैसुद्दीन शेख एक मोठी विकेट या मॅचमध्ये मिळत असताना मॅगी 11च्या टीमची, ती म्हणजे साई स्पोर्ट्स खारबाव क्रिकेट संघाला. Maggie 11 in deep trouble now because 33 loss of 4 important wickets. That marks end of the fourth over. 4 ओवर की समाप्ति और कुल मिलाकर जो रन है वो 33 है. अगला मुकाबला देखना ना भूलिए, क्लैश ऑफ टाइटंस. ग्रुप ए की चोटी की टीम AB स्पोर्ट खारीपार और ग्रुप बी की चोटी की टीम चैलेंज स्पोर्ट्स के बीच में. जीतने वाली टीम भिवंडी प्रीमियर लीग के ग्रैंड फिनाले में पहुंचेंगी. हारने वाली टीम के लिए एक मौका और बचेगा. नक्कीच दोन टॉप टीम मध्ये आता एक यानंतर कडा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अल्ताफजी बाली सरांचा संघ AB स्पोर्ट्स खाडीपार आणि दुसऱ्या बाजूला विलासर पाटील साहेबांचे चिरंजीव मयूर पाटील यांचा संघ चॅलेंज स्पोर्ट. आणि जसं काही क्षणा अगोदर तुम्ही उल्लेख केला की भिवंडीच्या क्रिकेटच्या इतिहासाचं एखादं बुक तयार झालं तर त्याच्या एखाद्या कॉईनवरती जर 2 प्रतिमा द्यायच्या झाल्या तर तुम्ही उल्लेख केला की एका बाजूला विलासर आणि दुसऱ्या बाजूला अल्ताफ बाली. आता त्यांच्याच मध्ये एक फाइटिंग बॅटल पाहायला मिळेल. उसका कारण है कि सारी दुनिया को लेजेंड ऑफ भिवंडी विलासर ने 1993 से लेकर 3 अप्रैल 2016 तक एक ऐसा क्रिकेट दिया जिसकी राह पे बहुत लोग चले. लेकिन अगर उसको हकीकी तौर पे किसी ने कैश किया और उसको बढ़ाने की कोशिश की तो अल्ताफ बाली थे. की ज्यावेळी तुमच्या समोर एक आदर्श असतो एखाद्या लेजंड क्रिकेटरच्या एक चांगल्या स्पर्धेचा आणि ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करता की तुम्हाला देखील एक चांगली स्पर्धा घडवायची आहे तर असे आदर्श तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावे लागतात. आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून भिवंडी क्रिकेटचा दर्जा वाढवणारी एक अग्रमानांकित आयकॉन खेळाडूंना पूर्ण इंडियामधून भिवंडीमध्ये इन्व्हाइट करणारी BPL 2021 आपण एन्जॉय करतोय. गेंदबाजी में अब करण कदम को लगाया गया है. करण कदम ने साइंस खारबाओं को जीत दिलाई थी आखिरी ओवर में.
समय में कॉपरेट करें प्लीज। इसके बाद भी 2 बड़े मुकाबले अभी रह गए हैं। करण कदम सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन दानिश काजी, नॉन स्ट्राइक पर हैं दैवत वेलेकर। करण कदम लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए दानिश को और बोल्ड कर दिया बेल्स को, गेंद ट्रिप करती हुई। और मैगी 11 का जो अब विकेटों का खाता है वो ज्यादा होता हुआ 7 विकेटें गिरी है। खराब शॉट। आणि मॅगी 11 एका मागोमाग एक फलंदाज डगआउट मधला बॅट्समनला सांगतोय साथी तू चल मैं तेरे साथ आ रहा हूं. आणि एका मागोमाग एक विकेट जात असताना आता दानिश काझी देखील बाद झालाय. दैवत वेलेकर आला मैदानाच्या आतमध्ये नंबर 8 वरती आणि आता त्याच्या जोडीनं बॅटिंग करण्यासाठी नंबर 9 वरती दाखल होतोय फलंदाज ज्यानं कठीण काळामध्ये अतिशय चांगली बॉलिंग आणि अतिशय चांगली बॅटिंग केली आहे मॅगी 11 टीमसाठी. तो टीमचा कॅप्टन जीत पाटील येतोय नंबर 9 वरती फलंदाजीसाठी. जीत पाटिल आए हैं बल्लेबाजी को और कहना होगा कि खाना छोड़कर लोग मैगी 11 का मैच देख रहे थे। मायूस किया है बल्लेबाजों ने मैगी के। यही कारण है कि डगआउट में शाहिद अंसारी और सुजाउद्दीन अंसारी काफ़ी खामोश हैं। नए बैट्समैन जीत पाटिल आए हैं टीम के कैप्टन करण कदम के सामने। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा उछाल दिया है गेंद को कप्तान ने सीधा डगआउट में और कह दिया खिलाड़ियों से कि आपको इस तरह खेलना चाहिए था। क्या बात है। म्हणूनच म्हणालो ज्यावेळी टीमसाठी परिस्थिती कठीण असते त्यावेळी जीत पाटीलला मॅगी 11 साठी चांगलं क्रिकेट खेळलं ॲज अ ऑलराऊंडर. आणि या मॅच मध्ये तर जिम्मेदारी आहे कॅप्टन ज्यांनी पहिल्या बॉलवरती कॅप्टन नॉक षटकार. करण की गेंद खींच के मारा पुल, लेकिन पीछे खिलाड़ी और जीत पाटिल भी आउट। एसके स्पोर्ट्स के कैप्टन आपको वीआईपी डाइस पे आना है अल्ताफ वाली सर के पास। एसके स्पोर्ट्स के कैप्टन एसके के कैप्टन स्कोर इस वक्त केवल 39 रन। देखिए साइंस स्पोर्ट खारबांव थोड़ा विकेट 8 गिरे हैं। साइंस स्पोर्ट खारबांव जरा देर से नींद से जागी, लेकिन जब जागी क्या करते अकेले विश्वजीत ठाकुर। उन्होंने तो 5 मैच में कमाल कर दिया, लेकिन अब गेंदबाजी का सपोर्ट कब मिला जब वो पहले 3 मैच हारी। नाही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना नो टीम इन वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर्स ऑलवेज टीम प्ले टू विन. 1-2 खेळाडूंवरती डिपेंडेबल राहून तुम्ही मॅच जिंकू शकत नाही आहात. तुम्हाला स्पर्धा जिंकायची आहे तर 11 खेळाडूंना कमांडमेंट देणं ते अगदी गरजेचं आहे. बिल्कुल है। ये साबित हो गया है कि टेनिस क्रिकेट के हार्दिक पांड्या उनके पास थे, लेकिन अकेले से तो मैच नहीं जिता सकते थे। बट ही इज द ग्रेट प्लेयर। बीपीएल में उनके परफॉर्मेंस को याद रखा जाएगा। सैल्यूट है विश्वजीत ठाकुर को। उन्होंने खासदार कप में भी क्या गेंदबाजी की थी ठाना के सामने रायगढ़ से खेलते हुए। करण कदम लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए कासिम बाबू को छोटी बैकलीफ का इस्तेमाल, शॉर्ट एम पुल, कंट्रोल शॉट मिड विकेट पर 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है मैगी का 40 रन। और विकेटों को हम देखें तो 8 विकेटें गिरी है और ओवर नंबर 5 चल रहा है। 1 प्लस पॉइंट मैगी के तरफ जाता है। ऐसा लगता है कि सभी को बल्लेबाजी मिल जाएंगी। ओनली 1 प्लस पॉइंट इन फेवर ऑफ मैगी। लगता है सभी को बल्लेबाजी मिल जाएंगी। 8 विकेट आतापर्यंत गेले त्यांनी आता दैवत वलेकर ऑन स्ट्राइक. भरपूर साऱ्या या स्पर्धेमध्ये घडामोडी घडल्या. जिंकणारे संघ हारले, हारणारे संघ जिंकले. कदम इस मरतबा कंट्रोल शॉट खेला है गैप में, लेकिन फील्डर मौजूद है काउ कॉर्नर में। 1 रन बनता हुआ 1 रन से स्कोर। सर एक क्वेश्चन नक्कीच करेल. बीपीएल नो डाऊट भिवंडीचे सगळे स्टार खेळाडू होते. अगदी स्पर्धा हायलाइटर होणारच होती. जेव्हा मॅच मध्ये या बॉल नंतर ती चर्चा आपण करू. ऑन साइडला
फिल्डर आहे अजय पाटील आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल, फलंदाज बाद होईल, 9वी विकेट जाते. बाबी सर, आपण चर्चा करत होतो की BPL मध्ये भिवंडीचे सगळे स्टार आपल्याला खेळताना दिसले. अनेक फ्रँचाईजच्या माध्यमातून 12 फ्रँचाईजने या स्पर्धेला प्रेम दिलं. मग अल्ताफ अली सरांची जी संकल्पना होती की 12 आयकॉन खेळाडू पूर्ण इंडियामधून तुम्ही घेऊ शकता, त्या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? कारण त्या संकल्पनेनंतर ही टुर्नामेंट पूर्ण वर्ल्ड वाईड झाली. पूर्ण जगाच्या कोपरापर्यंत जर कोणतं नाव पोहोचलं असेल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून, तर ते BPL भिवंडी प्रीमियर लीगचं आहे. देखिए, अल्ताफ अली, BC4 और पायनियर स्पोर्ट, इन्होंने जब फॉर्मेट बनाया था तो उनका ये कहना था कि A+ आइकॉन भिवंडी से आइकॉन A और ओपन ऑल ओवर इंडिया एक आइकॉन. लेकिन मैं हमारे जो 12 आइकॉन खिलाड़ी आए, एज अ कमेंटेटर मैं सभी की सराहना करूंगा. हो सकता है किसी का दिन ना रहा हो, उस दिन विजय पौले का दिन नहीं था, लेकिन नो डाउट एट ऑल ये जो 12 आइकॉन प्लेयर है आए हैं बाहर से, ये बहुत ही ग्रेट है. और उनके लिए इतना ही कहूँगा कि आपने BPL में अपने अंदाज से रंग भरा. हम भिवंडी वासियों की तरफ से आपको सैल्यूट करते हैं. अजून एक आयकॉन येतोय मैदानाच्या आतमध्ये, फिरोज शेख, जो मॅग 11 टीमचा आयकॉन आहे ॲज अ बॉलर म्हणून. मग आता त्याला बॅटिंगसाठी उतरावं लागतंय कारण अगदी 9 फलंदाज बाद झालेत. विश्वजित ठाकूर आता मात्र, ये देखिए, दीपेश माली ने गेंद हाथ में ले ली है. ग्रामीण में तो करते हैं वो गेंदबाजी, क्योंकि आखिरी विकेट है. सभी मैगी के बल्लेबाजों को बल्लेबाजी मिल गई है. म्हणजे या मॅच मध्ये आपण म्हणू शकतो की त्या संघ ऑलआउटच्या धोक्यामध्ये कुठेतरी नक्की चाललाय. इस मरतबा क्रॉस खेलने की कोशिश, सामने खड़े रह गए थे दीपेश माली गेंद डालने के बाद अंपायर के. लेग बाई, 1 रन से स्कोर 42 रनों पे पहुंचा है. 42. ईस्टर्नच्या मागे तुम्ही पाहता नंदन पाटील, एक शांत स्वभावाचा खेळाडू, आणि आपल्यासोबत आज अ डुअल मॅन, कालेर गावाला क्रिकेटचं बाळकडू ज्यांनी पाजलं, अर्थात दिलीप पाटील आपल्यासोबत आहेत 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आणि अशी स्टारकास्ट कालेरमध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. मग सुनील पाटीलच्या नावाचा उल्लेख आपण करू शकतो. पूर्ण कालेरचं क्रिकेट देखील भरपूर पॉप्युलर आहे. रनआउटचा धोका होता. बॉल तैयार और दीपेश माई इस मरतबा खींच के मारा है. और क्या ये 11 नंबर के बैट्समैन का शॉट है. परेश भानुशाली हमसे जुड़ चुके हैं, चैलेंज के सतून और सूत्र संचालक. मोस्ट वेलकम परेश. 6 रन. दीपेश, अच्छा शॉट, और ऐसा लग रहा है कि ऊपर जो बल्लेबाज थे उन्होंने सीखना चाहिए. प्रत्येक खेळाडू आपली कमांडमेंट देत असताना कुठेतरी पाहायला मिळाले, मग त्याचे प्रयत्न होते ते थोडेसे अपुरे पडतात दीपेश माईचे. कारण आतापर्यंत 8 धावा इथे खर्च झालेत. राऊंड विकेट, डावा स्टिकचा बॉल बाहेर आहे आणि मुख्य अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येत असताना शकीलजी कोटी सरत, आणि त्यांना साथ देत असताना वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर अँड ग्रेट अंपायर फारुख बर्डी सर. दीपेश माई तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, गॅप मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिरोज शेखच्या बॅटमधून चौकार येत असताना लढण्यासाठी जे टार्गेट हवं होतं भावे सर, आता ते या मॅच मध्ये मिळालं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. इनिंगचा पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक दीपेश माई घेऊन येतोय. यावी फटका, हवेमध्ये ऑल आउटचा धोका, क्षेत्ररक्षक आहे, जज केलं जात आहे, घेतलीये कॅच आणि ऑल आउट होतीये टीम मॅग 11. 54 या आकड्यावरती 54 धावा बनवत असताना पूर्ण संघ गारज झाला, तो म्हणजे मॅग 11. आणि 55 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय, ते म्हणजेच टीम साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर. आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया. पूर्ण भिवंडीचं लक्ष ज्या मॅच कडे लागलंय, एका बाजूला चॅलेंज स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला AB स्पोर्ट्स खाडीपार. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. प्रेझेंटेशन बॉक्स मधील टॉस तिथे जॉईन होतील तुमच्या सोबत सिद्दीकजी भावे आणि रेश्मा मयेकर. आइए दोस्तों,
सबसे पहले मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो मुकाबला है ये भिवंडी प्रीमियर लीग का सबसे अहम मुकाबला है, क्योंकि ऑल द बेस्ट फाइक जिनकी टीम एबी स्पोर्ट खारीपार ग्रुप ए से ऊपर रही टॉप पर, एंड ऑल द बेस्ट भवेश पवार चैलेंज ग्रुप बी से रही। और मैं रजी कुवारी साहब आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। ये सबसे अहम मुकाबला है रेशमा, क्योंकि इस मैच की विजेता टीम डायरेक्ट बीपीएल के फाइनल में पहुंचेंगी और हारने वाली टीम को एक मौका रहेगा। वेलकम रजी। जी हाँ, ए ग्रुप की टॉप की टीम और बी ग्रुप की टॉप की टीम दोनों में मुकाबला होगा। दोनों टीम में से जो टीम जीतेगी वो सीधा जाएगी बीपीएल के फाइनल में, और जो टीम हारेगी उसे और एक चांस जरूर मिलेगा। सो यस, लेट्स बिगिन द टॉस। और एक बार फिर से दिखा देती हूँ, वन साइड इज दयानंद चोरगे एंड द सेकेंड साइड इज भिवंडी प्रीमियर लीग। Okay, so AB Sports चा कॉल असणार आहे. दयानंद चोरगे इज द कॉल एंड इट्स भिवंडी प्रीमियर लीग यानी कि चैलेंज स्पोर्ट्स ऑन द टॉस एंड टॉस विनिंग कैप्टन को ये देना है। टॉस विनिंग कैप्टन के लिए अंडर वन रूफ योर शॉपिंग डेस्टिनेशन। बहुत शुक्रिया रजी। आइए भावेश पवार, मुकाबला बड़ा है, कड़ा है, टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहूँगा। रीजन तो नहीं पूछूंगा, लेकिन जिस तरह आपकी टीम खेली है, जिस तरह एबी खेली है, कोई ऐसा माइंड सेट करके आए हैं कि छोड़ में कहाँ तक रोकेंगे? ऐसा कोई टारगेट नहीं है, अपना नेचुरल गेम खेलेंगे, पहले मैच जैसा वैसा ही, कोई प्रेशर नहीं है। लेकिन मैंडेटरी पावर प्ले तो दोनों के लिए इंपॉर्टेंट है। कौन से गेंदबाज रहेंगे जो एबी के बल्लेबाजों को रोकेंगे? रणनीति के हिसाब से। भावेश, अगदी अतिटचीचा सामना होणार आहे, कारण की जिंकणारी टीम फायनल्समध्ये जाणार आहे भिवंडी प्रीमियर लीगच्या। दोन्ही टीम मोठ्या आहेत, टॉपच्या टीम आहेत दोन्ही ग्रुपमधून। काय वाटतंय तुला, कशी रंगतदार मॅच होणार आहे? मैच तर खूप चांगली होणार आणि खूप मजा येणार है मैच मध्ये। क्या ट्रम्प कार्ड फिर से प्रीतम बारी रहेंगे? नहीं, अभी मैच में जो अच्छा खेलेगा वही ट्रम्प कार्ड रहेगा। यस, ये है भावेश पवार। फाइक, पहले तो आपको मुबारक, आपकी टीम रैंकिंग में नंबर 1 पे रही। पहले ये बताइए, नंबर 1 मुकाबले का टॉस आपके नज़र में इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? बैटिंग ही करने वाले थे हम लोग, और बल्लेबाजी आपको मिली है। तो फाइक ये बताइए कि बड़ा मैच है, उसकी बड़ी प्लानिंग क्या है? प्लानिंग तो कुछ नहीं, जैसे हम लोग पिछले 3 मैच से कंटिन्यू बैटिंग कर रहे हैं फर्स्ट, और रन मार रहे अच्छा खासा, 80 रन 100 रन मार रहे। इंशाल्लाह ये मैच में भी हम ज़्यादा से ज़्यादा रन मारने की कोशिश करेंगे। और जब दूसरी इनिंग में वो लोग आएंगे तो अकबर को और प्रीतम को घेरने का कोई प्लान? वो तो हम लोग करेंगे इंशाल्लाह ग्राउंड पे। और कैप्टन हिटमैन अपनी तरफ से क्या देंगे? इंशाल्लाह अच्छा प्रदर्शन फाइक करूंगा। की हाफ सेंचुरी हमें फिर से देखने मिलेगी इंशाल्लाह। जरूर, बिल्कुल। सो ये थी ताज़ा खबर फ्रॉम द टॉस बॉक्स। चैलेंज स्पोर्ट्स विन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट। सो लेट्स सी, अटीतटीचा मुकाबला, मोठा मुकाबला होणार आहे या गेमच्या नंतर। ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू भवेश सर, रेशमा महेकर। तो दोनों ही ओपनर बल्लेबाज दीपेश माली और विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी के लिए फिरोज देखिए, मैगी 11 अगर साइज खारबा को 31 रनों के अंदर ऑल आउट करती है तो फिर मैगी 11 क्वालिफाई कर सकती है। 31 रनों के अंदर अगर साइज को ऑल आउट करती है तो नक्कीच दरम्यान षटकामधील पहिलाच चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता, वाईड यॉर्कर टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये। साई स्पोर्ट्स संघाला जर मॅगेलेवन हा संघ 31 धावांमध्ये ऑल आउट करतोय तर क्वालिफायची संधी असेल मॅगेलेवन या संघाला।
यावेळी क्लीन बॉल. फलंदाज बाद होते. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. अगदी फलंदाजाला जागेवरून हलवून दिले नाही. जी बिल्कुल कमाल की गेंद थी वहां पर, आइकॉन टू आइकॉन. क्या गेंद रही थी फिरोज शेख की, जिस पर विश्वजीत ठाकुर बोल्ड हो गए थे. अगर 31 रनों के अंदर अलॉट करती है साइस खारबाव को तो तब जाकर मैगी अंदर आ जाएगी, वरना उसके बाद ये होगा कि राइस बिल्डर आ जाएंगी. नक्कीच राईस बिल्डर्सचा संघ नायकाचं आणि ऑनरचं लक्ष या सामन्यावर असेल, कारण या सामन्याच्या रिझल्टवर त्यांचंही भवितव्य नक्कीच अवलंबून आहे. मात्र काय विकेट प्राप्त केलेलं आहे. आयकॉन विपक्ष आयकॉन आपण पाहतोय. विश्वजित ठाकूर इथे फेल होतोय. फिरोज शेख जो चेंडू टाकला होता, फिरोजने असं वाटतंय तो चेंडू पाहावा दररोज. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद रही थी, पूरी तरह से वहां पर बीट हो गए थे बल्लेबाज. बोल्ड होकर वापस लौटते हुए विश्वजीत ठाकुर. अगले बल्लेबाज नंदन पाटिल आते हुए. पहिला फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतलेला आहे नवीन फलंदाज किंग ऑफ रिंग नंदन पाटील येतोय. दुसऱ्या बाजूने आपण दबंग दीपूला पाहतोय. बाहुबली ऑफ मानकोली. तर दुसऱ्या बाजूला ब्रेडन मॅकलम भिवंडी. पावड्याचा बादशाह फलंदाज नंदन पाटील. यावेळी केलेल्या चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एका चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. जी बिल्कुल वहां पर थ्रो बहुत बढ़िया रहा था, लेकिन गेंद भी उससे बढ़कर रही थी. एक रन के साथ खाता खुलता हुआ साइस स्पोर्ट्स खारबाव का. जो टारगेट है वो 55 रनों का है धुमाल सर. मात्र 31 धावांमध्ये जर ऑल आउट करतो मॅगी इलेव्हन संघ, तर मॅगी इलेव्हन संघाला एक संधी नक्कीच निर्माण होईल आणि त्या राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचं नक्कीच जे पाड आहे ते मात्र जड होईल. फिरोज शेख स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है फिरोज शेख द्वारा. गेंद के लेंथ तक जाकर खेलने की कोशिश की थी वहाँ पर दीपेश माली ने, स्वीप करने की कोशिश की थी. अच्छी गेंदबाजी होती हुई इस ओवर में. अब तक हम देखें तो एक विकेट हासिल किया और एक ही रन खर्च किया है. फिरोज शेख. दीपेश माले याच्या बॅट मधून लागला हा दबंग षटकार. व्हाट अ शॉट. बहुत बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस वक्त दीपेश माली के बल्ले से कॉर्नर की दिशा में इस गेंद को खेल दिया था 6 रनों के लिए. आणि सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 7 रनों पर. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात इथे अर्धा डझन. आणि तसंही तालुका क्रिकेटचा विचार केला तर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार दीपेश मालियाच्याच नावे आहे, ज्याने हा कारनामा 1 मार्च 2016 या दिवशी हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर केला होता. ज्यावेळी बालाजी चषकामध्ये मानकुली संघाकडून खेळताना पिंपलकर या संघाविरुद्ध सुरज जोशी याच्या 6व्या चेंडूवर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार त्याने खेचला होता. दिवस होता 1 मार्च 2016. आणि इथे एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश मालियाच्या बॅटमधून. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था पिछली गेंद के ऊपर दीप माली ने. 55चं लक्ष आहे आणि 55 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव जो महेंद्र पाटील यांचा संघ आहे. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये इथे बोलवण्यात आलेला आहे. यावेळी लॉर फुलटा चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. मिड विकेट मधून हाई चेंडू होतोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ दीपेश माली के बल्ले से. लोअर फुल टॉस गेंद थी और ये देखिए किस तरह से वहां पर इस गेंद को खेला था. ये देखिए लोअर फुल टॉस गेंद फ्लिक के अंदाज में इस गेंद को खेल दिया था. गैप में गेंद जाती हुई 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. चौकी की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 11 रनों पर. 1 विकेट गंवाने के बाद साइस खारबाव ओवर की समाप्ति होती हुई. आणि आपल्याला पाहायला मिळते नेल्सन धावसंख्या 1 षटक समाप्त झालेले 11 धावा झालेल्या आहेत आणि 1 विकेट गमावलेले. 11 हा आकडा नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मजेदार आकडा पाहायला मिळाला होता. जेव्हा 11 नोव्हेंबर 2011 अर्थात 11/11 या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जो सामना सुरू होता
त्यावेळी बरोबर दुपारी 11 वाजून 11 मिनिटांनी दक्षिण आफ्रिका संघाला बरोबर 11 ओव्हरमध्ये 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती. बिल्कुल, ये जो 11 का आपने रिकॉर्ड बताया है कमाल का रहा था. वेलकम इंजिनियर संजय केने, आपले हार्दिक स्वागत आहे BPL स्पर्धेमध्ये. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 11, एक बाद. P2चं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. जीत पाटील रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. टायगर पोवडकर, जीत पाटील गोलंदाजी मार्गावर. जी बिल्कुल, दूसरा ओवर लेकर आए जीत पाटिल. स्विच हिट खेलना चाहते थे उस गेंद के ऊपर नंदन पाटिल. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए जीत. जीत पाटील दूर ओव्हरच्या टोकाकडून 3 क्षेत्ररक्षक ऑल्फिल्डमध्ये तैनात केले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपण पाहू शकता. यावेळी मात्र फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. यू मिस, आय हिट. बिल्कुल, वहाँ पर सफल होकर खेलने की कोशिश की थी नंदन पाटिल ने. अपने स्टंप को पूरी तरह से खोल के रख दिया था और ऑन द लेग्स बोल्ड होते हुए यहाँ पर नंदन पाटिल और दूसरा विकेट गिरता हुआ साइस खारबाव का. एक चांगलं बॅटल नंदन पाटील आणि जीत पाटील याच्यामध्ये पाहायला मिळालं होतं. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशाप्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे एष्ट्या खुल्या सोडल्या होत्या आणि क्लीन बॉलच्या रूपाने नंदन पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. जीत पाटील याचा एक आगळा वेगळा सेलिब्रेशनचा जल्लोष आपण पाहिला होता जेव्हा त्याने नंदन पाटीलचा विकेट प्राप्त केला होता. किंग ऑफ प्रिंगा डगआउटच्या आश्रयाला नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील येतो. तालुका क्रिकेटमध्ये प्रणय पाटीलच्या नावे एक असा विक्रम आहे ज्याने स्वतःच्या वाढदिवशी अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. तो खारबाव चषकामध्ये 51 धावा कुठून काढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच प्रणय पाटीलला त्यावेळी मॅन ऑफ द मॅचचा ठरला होता आणि आपल्या वाढदिवशी मॅन ऑफ द मॅच ठरणारा तालुका क्रिकेटमधील पहिलं अर्धशतकवीर ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर असे 4 खेळाडू आहेत ज्याने आपल्या वाढदिवशी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावताना शतकं झळकवली होती. त्यामध्ये विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर, श्रीलंकाचा सनथ जयसूर्या आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर. पीटर सिडल असा गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा ज्याने आपल्या वाढदिवशी विकेट हॅट्रिकचा विक्रम केला होता. तर गोलंदाज जीत पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळी तर इनसाइड आउट कव्हरच्या वरून चेंडू जातोय स्वीपर करूमधून सीमा पारला. प्रणय पाटील याच्या बॅटमधून निघाला हा वंडरफुल चौकार. बिल्कुल कमाल का स्ट्रोक खेला है वहाँ पर इस गेंद के ऊपर प्रणय पाटिल ने. इनसाइड आउट स्ट्रोक, कवर की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. वंडर बॉय खारबाव याच्या बॅटमधून निघालेला हा वंडरफुल चौकार. धावसंख्या वाढून झालेली आहे ती 15. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 31च्या आतमध्ये रोखावं लागेल मॅगी 11 संघाला BPL मधील आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर. यावेळी चेंडूला टोलले ते वायडिश लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. जी बिल्कुल, दोनों ही बल्लेबाजों ने जिस तरह से बल्लेबाजी की है, पहली गेंद का सामना किया था जहां पर प्रणय ने एक बाउंड्री लगाई और दीपेश माली की अगर हम बात करें तो एक सिक्सर और एक बाउंड्री लगाकर खेल रहे हैं. जीत पाटील सामना करेल फलंदाज दीपेश माली. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन मारण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. बिल्कुल वहाँ पर फंसाया है बल्लेबाज को और जिसमें कामयाबी भी मिली. गति परिवर्तन किया था इस बार जीत पाटिल ने. अच्छी गेंद रही थी इस बार. एक उंच असा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर 7 फूट 1 इंच उंची असलेला मोहम्मद इरफान पाकिस्तान संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला होता ज्याने एक उंचीच्या बाबतीत विक्रमही केलेला आहे. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. मिडविकेट रिझर्वमध्ये अगदी कॅल्क्युलेट अपन चौकार पाहतोय. बिल्कुल बहुत बढ़िया शॉट वहाँ पर बिल्कुल सामने दे बैठे थे जीत पाटिल गेंद को और बहुत ही बढ़िया तरीके से फ्लिक के अंदाज में इस गेंद को खेल दिया 4 रनों के लिए. चौकी की मदद से स्कोर 20 पर जा पहुंचे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. पायांना पुढे हा चेंडू होता आणि त्याला
फ्लिक मनगटाच्या आधारे खेळून काढलेला आहे 4 धावांसाठी. तर अशा प्रकारे दोन्ही वेंडेरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 20 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सरासरीचा विचार केला तर बरोबर 10.00 ची सरासरी आतापर्यंत 2 षटकामध्ये राखलेली आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाने. जी बिल्कुल, यहाँ पर 2 ओवर की समाप्ति पर 20 रन बने. अभी भी यहाँ से देखिए 8 विकेटें गिराने, लेकिन रन चाहिए सिर्फ 9. अगर ये करती है मैगी 11 तो फिर क्वालिफाई हो जाएंगी. तीसरे ओवर के लिए फिरोज शेख को बुलाया गया है. जो टारगेट चेस कर रही है साइस खारबाव वो है 55 रनों का. परनय पाटिल सामना करेंगे वहाँ पर गेंदबाज फिरोज शेख का. पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी की थी फिरोज ने, 11 रन खर्च किए थे. उसी बीच वहाँ पर पीछा ज़रूर किया था गेंद का. ऑफ स्टंप के बहुत बाहर रही थी ये गेंद. वाइट का इशारा आता हुआ एम्पायर फारूक बर्डी सर का. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी 21 पर जा पहुंचा है स्कोर साइस खारबाव का 2 विकेटें गंवाने के बाद. इसी बीच वहां पर लोअर फुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से इस बार कवर की दिशा में इस गेंद को खेला है परनय पाटिल ने. 1 रन की मदद से स्कोर 22 पर जा पहुंचा है. छोट्या बॅकलिपचाही इथे वापर केला होता फलंदाजाने. एकेरी धावीने स्ट्राईक रोटेट करतोय. दीपेश माली इस बार सामना करेंगे फिरोज का. उसी बीच वहां पर देखना है क्रॉस बैटर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी. एक बार फिर से बहुत ज़्यादा कटती हुई ये गेंद फिरोज की. वाइट का इशारा आता हुआ इस ओवर में दूसरी गेंद वाइट की है फिरोज शेख ने. नक्कीच दिशा भरकटली गेलेली आहे याही चेंडूवर. इसी बीच वहां पर बहुत ही बढ़िया तरीके से इस बार खेल दिया इस गेंद को. फ्रंट फुट को आगे निकालकर मिड विकेट की दिशा में खेला है आमिर अंसारी. जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज. नक्कीच हलक्या हाताने हा फटका खेळला होता. पुढचा पाय पुढे केला होता आणि हा फटका केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. एक रन की मदद से स्कोर 24. 2 विकेटें गंवाने के बाद साइस स्पोर्ट्स खारबाव. इसी बीच वहां पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी परनय पाटिल ने. अच्छी गेंद रही इस बार फिरोज शेख की. नक्कीच चांगली वापसी करतोय आणि फलंदाजीची शारीरिक भाषा ओळखून हा चेंडू हाताळला होता. कारण गोलंदाजीने पाहिलं होतं की प्रणय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. जी बिल्कुल, वहां पर बल्लेबाज को पढ़कर गेंदबाजी की जा रही है. उसी बीच वहां पर इनसाइड आउट स्ट्राइक खेलने की कोशिश की थी परनय ने. एक बार फिर से अच्छी गेंद रही फिरोज की. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पण फिरोज शेख याची. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत. उसी बीच वहां पर देखना है पुल कर दिया इस गेंद को. परनय पाटिल की पारी समाप्त होते हुए विकेट नंबर 3 का पतन होता हुआ. अच्छा कैच समाप्त किया वहां पर कॉर्नर की दिशा में आकाश वलसे ने. तर तिसरा फलंदाज बाद होतोय प्रणय पाटीलच्या रूपाने. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आखू टप्प्याचा चेंडू होता, पूल केला होता, मात्र सक्सेसफुल होऊ शकला नाही. कारण जे अंतर कापायला हवं होतं चेंडूने ते अंतर कापता आलं होतं नव्हतं आणि परिणामस्वरूप आकाश वलशे याच्याकडून अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहिला होता. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर लोकल बॉय संदेश केने येतोय. तो 24 रनों पर अब तक 3 विकेटें गिरी है यहाँ पर साइस खारबाव के. अगले बल्लेबाज संदेश केने. उसी बीच फिरोज की ये गेंद देखना है वहां पर वाइट का इशारा आता हुआ. लेग स्टंप के बहुत बाहर रही थी ये गेंद. नक्कीच अतिशय स्फेअर चेंडू आपण पाहतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. स्कोर 25 पर जा पहुंचा है. आतापर्यंत आपल्या या ओव्हरमध्ये 3 चेंडू हे वाईट चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज फिरोज याने.
उसी बीच वहां पर देखना एक और विकेट गिरता हुआ, संदेश कहने की पारी भी समाप्त होती हुई। साइस खारबाव का ये चौथा विकेट गिरता हुआ। चौथा फलंदाज बाद होतोय हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. 5चे रूपाने फलंदाज बाद झालेले आहे. तो चौथा विकेट गिरा है यहाँ पर साइस खारबाव का। कोई रन नहीं बनाया यहाँ पर संदेश ने, शून्य का चश्मा पहनकर वापस लौटते हुए। अगले बल्लेबाज जा रहे हैं अजय पाटिल। अजय पाटील मॅन फ्रॉम भरोटी. 1 महिन्यापूर्वी ज्यांनी लेदर क्रिकेटमध्ये अवघ्या 62 चेंडूमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. लेदर क्रिकेटमधला भिवंडीचा एक उगवता तारा मॅन फ्रॉम भरोडी अजय पाटील. जीत पाटिल चौथे ओवर के लिए आते हुए, जबकि 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 25 रन। अभी भी यहाँ से जो रन चाहिए 30 रन और चाहिए। मंकी विकेट लेना चाहते थे वहां पर जीत पाटिल। नक्कीच मंके विकेट घेण्याचा प्रयत्न यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली होती आणि राजन पाटील आणि जयेश पाटील याला मंके विकेटच्या पद्धतीने गुंदवली मैदानावर बाद केलं होतं. उसी बीच वहां पर देखना है, इस गेंद को छोड़ दिया था, कोई स्ट्रोक नहीं खेला इस गेंद के ऊपर। वहां पर बल्लेबाज दीपेश माली ने, अच्छी गेंद रही थी जीत पाटिल की। उस बीच वहां पर वाइट का इशारा आता हुआ, ऑफ स्टंप से बाहर रखी थी इस बार जीत ने इस गेंद को। अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर आगे खिसकता हुआ 26 रन, 4 विकेट गंवाने के बाद साइस स्पोर्ट्स खारबाव। थोड़ा सा कहीं ना कहीं शांत क्रिकेट चल रहा है धुमाल सर, जिस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी देखने को मिल रही। इस बार सामना करेंगे एक बार फिर से दीपेश। इसी बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे और विकेटों के सामने पाए गए। एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर साइस खारबाव को लगने वाला ये 5वां झटका दीपेश माली के रूप में। नक्कीच नंदन पाटील याचा विकेट प्राप्त केला होता आणि त्यानंतर दबंग दीपो याचं विकेट प्राप्त केलेलं आहे टायगर ऑफ वडगर जीत पाटील यांनी. चांगली गोलंदाजी आपण बघतोय जीत पाटील याच्या माध्यमातून मॅन फ्रॉम वडगर. धावसंख्या धावपलकर 26 धावा, 55 लक्ष्य आहे. बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में करते हुए जीत पाटिल अपने कोटे का दूसरा ओवर कर रहे हैं और शानदार गेंदबाजी। नवीन फलंदाज करण पाटील मॅन फ्रॉम खारबाव येतोय. अजून खेळपट्टीवर अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी हा सज्ज आहे, मात्र निम्मा संघ गारद झालेला आहे. नक्कीच भिवंडी प्रीमियर लीगमधील लीग फॉर्मेटमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. जी बिल्कुल, BPL 2021 का ये लीग का लास्ट मुकाबला हम देख रहे हैं मैगी और साइस के बीच में। इसके बाद क्वालिफायर का मुकाबला जहां पर ग्रुप ए और ग्रुप बी का टॉस हो चुका है, जहां पर चैलेंज और AB स्पोर्ट्स को हम देखेंगे। उसी बीच वहां पर देखना है शॉर्ट एम्पुल लगा है इस गेंद के ऊपर, 1 रन जरूर आता हुआ, 27 पर स्कोर जा पहुंचा है। 29 के अंदर अलॉट करना है मैगी को। अगर हम अब तक स्कोर देखें तो जो रन बनाए हैं साइस खारबाव ने 5 विकेटें गंवाने के बाद 27 रन। लेकिन ये जो साइस के बल्लेबाज है विकेटें दे रहे, बड़े स्ट्रोक नहीं खेल रहे। अगर गेंद बल्ले पर आ रही तो नीचे बैकलिप से ही बल्लेबाजी कर रहे हैं। साइस के बल्लेबाज भी यही सोच रहे, उनकी टीम भी यही सोच रही, हमारा नहीं तो तुम्हारा भी नहीं। एक वार्निंग दी जा रही है एम्पायर शकील कोटी की तरफ से।
27 रन। इसी बीच वहां पर देखना पुल किया इस गेंद को और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक आता हुआ अजय के बल्ले से। उसको क्रॉस करती हुई अब साइज खारबाव 31 का जो था उसको क्रॉस करती हुई। इसी बीच एक बार फिर से ये भी जा रही है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए बैक टू बैक 2 सिक्सर लगाते हुए अजय। फटका खेळला होता, बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. अजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्याच्या तयारीत. इस बार वहां पर लेफ्ट स्वीप करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर, एक रन आता हुआ लेग बाय के रूप में स्कोर आगे खिसकता हुआ 40 रनों पर। अभी भी यहां से 15 रन चाहिए साइज को इस मुकाबले को जीतने के लिए। तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12 गेंदे और 15 रन। तुरंत फील्डिंग लगानी है मैगी 11। टाइम आउट हुआ है। स्ट्रॅटेजी टाइम अप ओपन पाहतोय. या स्पर्धेमध्ये 12 संघाने सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी ऑनर टीम, व्यान मित कुमार, मांगीलाल पालेवाल ऑनर टीम मॅगी 11, अल्ताफ वाले ऑनर टीम एबी स्पोर्ट्स खाडीपार, महेंद्र पाटील ऑनर टीम साई स्पोर्ट्स खारबाव, तारिक रईस ऑनर टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सुजित डोले आणि पराग पाडोले फॅम टीम देवा टायगर्स पडगा आहे. हे ग्रुपमधील संघ आपण पाहिलेले आहेत. या सर्व ऑनर्स लोकांचे मनस्वी धन्यवाद. त्यानंतर ग्रुप बी कडे जर आपण पाहिलं तर फुरकान बुबेरे ऑनर टीम आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्स, रशीश अग्रवाल आणि सुमाइल सुशे ऑनर टीम एस के एंटरप्राइजेस, मयूर विलास पाटील ऑनर टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी, तेजेश पाटील ऑनर टीम रागराजा पोगाव, प्रभुदास मदन भाऊ नाईक ऑनर टीम प्रभुदेव बॉईज भादवड आणि वीरेन दयानंद चोरगे ऑनर टीम बालाजी ग्लोबल्स. या सर्व ऑनरचे पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद असेल. या 12 टीम्स आपण पाहतोय BPL स्पर्धेमध्ये उतरल्या होत्या. काही स्वप्न सफल झाले आहेत तर काहींची स्वप्न अधुरी राहिलेली आहेत. नक्कीच ग्रुप एकडे जर पाहिलं तर पहिली टीम अल्ताफ वाले ऑनर टीम एपी स्पोर्ट्स खाडीपार, त्यानंतर पद्माकर चौधरी आणि दिनेश चौधरी ऑनर टीम व्यान मित कुमार आणि त्यानंतर तिसरा संघ तारिक रईस ऑनर टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे क्वालिफाईड ठरलेले आहेत. हे ग्रुप एचं चित्र अगदी स्पष्ट आहे. खेल की शुरुआत करनी है। 5वें ओवर के लिए कासिम बाबू को बुलाया गया है। 12 गेंदे और 15 रन। अजय पिछले ओवर में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने। इस बार सामना करेंगे कासिम बाबू का। भाई के पास है, भाई के पास। इस बीच वहां पर देखना इस गेंद को खेल दिया है। ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और आउट हो गए वहां पर अजय। विकेट नंबर 6 का पतन होता हुआ यहां पर साइज खारबा को लगने वाला ये छठा झटका। दोस्तों क्रिकेट फैंस के लिए ये बात बताता चलूं कि लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर का
और चैलेंज परिवार का मेयर A1 कप शुरू होने जा रहा है 14 फरवरी से 21 फरवरी। 20 तारीख तक 20 तारीख से फॉर्म मिलेंगे, 26 तारीख को फॉर्म सबमिट करना है और उसमें 6 जूनियर टीमों को भी जगह दी गई है। बाकी डिटेल्स आप चैलेंज से हासिल कर सकते हैं। तर खेळाडू कक्षामध्ये खेळाडूने खुर्च्यांवर बसायचं आहे. नवीन फलंदाज करण कदम येतोय, मॅन फ्रॉम चिंबीवाडा. यावेळी मात्र क्लीन बॉल, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक हात बसतोय, तो साई स्पोर्ट्सचा खारबाव आहे संघाला. करण पाटील बाद झाल्यानंतर बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील येतोय. विकेट हॅट्रिक वर मात्र आता कासिम बाबू. नवीन फलंदाज सूरज पाटील येतोय. बॉलर ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा कारनामा केलेला आहे. पाहूया 5वा गोलंदाज बनतोय का. कासिम बाबू. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है कासिम बाबू द्वारा. लगातार 2 गेंदों पर 2 विकेट और ये एक शानदार गेंद रही थी उनकी, कासिम बाबू की. स्कोर अभी भी रुका हुआ है 40 रन 7 विकेटें गंवाने के बाद. इस बीच वहां पर बेहतरीन स्ट्रोक आता हुआ, बहुत बढ़िया एफर्ट्स वहां पर जीत पाटिल का, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए कोशिश बहुत बढ़िया की थी जीत ने. हाथों पे लगने भर के बाद गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 1 बाउंस में 4 रनों के लिए. नक्कीच हे आपण पाहू शकता. हेलिकॉप्टर फटका, हेलिकॉप्टर उडवलं होता. याला म्हणतात मोका भी दिया और चौका भी दिया. 8 गेंदे और 11 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 8 पे 11 का इक्वेशन आ चुका है. कासिम बाबू एक बार फिर से सामना करेंगे बल्लेबाज सूरज. अच्छा स्ट्रोक खेला था पिछली गेंद के ऊपर लॉन्ग ऑन की दिशा में और बहुत बढ़िया एफर्ट्स देखने को मिला जीत पाटिल द्वारा. धावसंख्या 44. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड लॉग ऑफ अँड लॉग ऑनच्या मधून आणखीन एक सूरज पाटील याच्या बॅट म्हणून निघालेला चौकार. बॅट मधून आपल्याला बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. हो 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 घुटना टेक और सिक्सर देख का 1+1 7 धावा मिळतील आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव, अभिनंदन संघ नायक, अभिनंदन ऑनर महेंद्र पाटील. आइए दोस्तों प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ हम बढ़े हैं. अभिनंदन साइंस खारबाव, महेंद्र पाटिल और अक्षय पाटिल. आपकी टीम ने बैक टू बैक 2 मैचेस जीते. हार्ड लक मैगी, हार्ड लक मांगीलाल पालीवाल.
फिर से आसमान में अब बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट में भिवंडी प्रीमियर लीग। आइए दोस्तों, प्रेजेंटेशन सेरेमनी की शुरुआत हम करने जा रहे हैं और मेरे साथ जुड़ती हुई को एंकर रेशमा मेहकर। मैं इस सेरेमनी के लिए आवाज़ देना चाहूँगा मनीश्री जय पाटिल, परेश भानुशाली जी, शादाब कोतकर, फोकसमैन अजमल नासिककर, ओनर ऑफ एवी स्पोर्ट नईम शेख और शाहिद पापा। इन सभी से रिक्वेस्ट करता हूं कि आपको हमारे प्रेजेंटेशन सेरेमनी से जुड़ जाना है। फिर से मैं बताना चाहूँगा, जय पाटिल, परेश भानुशाली, शादाब कोतकर, अजमल नासिककर, नईम शेख और शाहिद पापा। वेलकम। हमसे जुड़ते हुए नईम शेख, जय पाटिल, परेश भानुशाली, शादाब कोतकर, शाहिद पापा और फोकसमैन अजमल नासिककर। आप सभी को बीच में आना है प्लीज। शादाब प्लीज, अजमल प्लीज। मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सो भिवंडी प्रीमियर लीग 2021 सामना होता लीगचा शेवटचा आणि बाजी मारलेली आहे साईज स्पोर्ट्स खारबाव यांनी. आणि नक्कीच मॅगी 11ला सांगितलं की हम नहीं तो तुम भी नहीं. आणि नक्कीच प्रेझेंटेशनकडे वळूया आता आपण लगेचच. सो बेस्ट कॅच ऑफ द मॅच. BPL कैच ऑफ द मैच स्पॉन्सर्ड बाय जीतू मानेरकर गोज टू आकाश वलसे. आकाश वलसे. आकाश वळसे ठरलेला आहे कॅच ऑफ द मॅच. आणि जे पुरस्कार आहे ते स्पॉन्सर केलेला आहे माननीय श्री जीतूजी मानेरकर यांनी. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि शाहिद पापा नहीं, फोकसमैन अजमल नासिककर. अजमल नासिककर यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. सुपर 4 ऑफ द मॅच. सुपर 4 goes to Suraj Patil, one of the great state tribe. Suraj Patil, come forward please. सुपर 4 हे पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापा. थँक्यू सो मच त्यांचं सुद्धा. शादाब खोतकर यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. त्यानंतर आहे सुपर 6 ऑफ द मॅच. Super 6 award goes to a beautiful pull stroke over mid wicket man from Bharodi, Ajay Patil. अजय पाटील ठरलेला आहे सुपर 6 ऑफ द मॅचचा दावेदार. आणि BC4 यांच्याकडून ही लेदर बॅग देण्यात येत आहे. और परेश भानुशाली इस इनाम को दे रहे हैं, जो बहुत ही मशहूर कमेंटेटर और सूत्र संचालक है. नक्कीच थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आहे मॅन ऑफ द मॅच. मैन ऑफ द मैच जिन्होंने ये बता दिया कि क्यों कहा जाता है उनको हार्दिक पांड्या ऑफ टेनिस क्रिकेट. फिर से एक बार वंस मोर विश्वजीत ठाकुर. A big round of applause for विश्वजित ठाकूर. आणि मॅन ऑफ द मॅच चा डिस्काउंट वाउचर आहे शाहिद पापा. मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. अंडर वन रूफ अली खारबे, युअर शॉपिंग डेस्टिनेशन, एव्हरीथिंग अंडर वन रूफ. त्यासोबतच जय पाटील यांच्या हस्ते हे गिफ्ट हॅम्पर जे स्पॉन्सर केलेलं आहे अंडर वन रूफ. आणि आमच्या सगळ्यांचे लाडके हसमुख नमीन शेख नेहमीच हसत राहतात आणि आम्हाला खूप छान जेवण सुद्धा देतात. सो त्यांच्या शुभ हस्ते अंडर वन रूफ अली खारबे यांनी स्पॉन्सर केलेलं पारितोषिक. त्यानंतर आहे फर्स्ट अँड मेडिकल किट आराध्या मेडिकल यांच्याकडून मुकेश नांदुरकर यांनी स्पॉन्सर केलेला आहे. सो आपण बघू शकतो त्यामध्ये मास्क आहे, सॅनिटायझर आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबतच आराध्या मेडिकल यांनी मेडल सुद्धा स्पॉन्सर केलेला आहे. क्या बात है. शाहिद पापा को उन्होंने बहुत रेस्पेक्ट दी है क्योंकि वो बहुत बड़े खिलाड़ी. आणि त्यासोबतच जय पाटील यांच्या शुभ हस्ते अॅक्रिलिक आर्ट 2 चे पल्लनभाई यांनी स्पॉन्सर केलेली ही ब्युटिफुल BPL ची ट्रॉफी. पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार. विश्वजीत मैच बड़ा है, एक ही क्योंकि आप बहुत मुश्किल से मिलेंगे. मैच बड़ा है, सिर्फ एक सवाल, क्या लगता है कि आपकी एंट्री, आपकी टीम की एंट्री लेट लेकिन ग्रेट रही? हाँ, बहुत ग्रेट लगी. ऑल द बेस्ट. बैक टू कमेंट्री बॉक्स.
आणि नक्कीच आत्ता जो सामना होणार आहे तो खरंच अटीतटीचा आणि खूप मोठा सामना आहे, कारण जिंकणारी टीम पोहोचणार आहे फायनलमध्ये आणि जी टीम हरेल तिला मिळणार आहे अजून एक चान्स. बघणार आहोत ग्राउंडवर काय होतोय, वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बैक टू क्रिकेट नाउ. ये जो मुकाबला ये ग्रुप ए की नंबर 1 टीम है और ग्रुप